25 वर्षापूर्वीपर्यंत असे प्रकार कधी नव्हते. कोणाच्या मनात पण यायचं नाही. मी आताच हडपसर नाही, कोर्ट सांगितले, मुद्दामून तुम्हाला सांगतोय. आपण महाराष्ट्राची जातीपातीबद्दल परिस्थिती किती खालावून ठेवलेली आहे ना, त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय. उदाहरण, टेलिव्हिजनवरती माझ्या मागच्या एखाद्या सभेमध्ये जर ऐकलं असेल, परत ऐका, कारण आपल्याकडे विसरून जायची पद्धत फार आहे. या जातीपातीमधल्या द्वेषामधलं हे जे विष कालवलं गेलंय ना, त्याच्यात मराठवाड्यामध्ये एक परिस्थिती तुम्हाला सांगतो. इतकं घाण जे मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं आणि पाहिलं नव्हतं. एका कुटुंबातली एका व्यक्तीचं निधन झालं आणि निधन झाल्यावरती त्या घरामध्ये माणसं होती 3. ज्याचं निधन झालं तर 4थे. तिरडी उचलायला 4था खांदा मिळेना. घराच्या बाहेर दुसऱ्या समाजाचे लोक राहत होते. एरवी खेळीमेळीने राहणारे गेल्या 5-10 वर्षामध्ये, खास करून 5 वर्षात एकमेकांचा द्वेष करायला लागले. द्वेष. सगळ्यांची लहान लहान पोरं एकमेकांबरोबर सगळे एकत्र खेळायचे, एकमेकांच्या घरी जायचे, एकमेकांबरोबर सण साजरे करायचे, एकत्र जेवायचे. हे मुद्दामून तुम्हाला जात सांगणार नाहीये कुठची, पण ज्या समाजाकडे निधन झालं होतं त्याच्याकडे तिरडी पकडायला 4था खांदा नव्हता. घराच्या आजूबाजूला दुसऱ्या समाजातील लोक होते, कोणी खांदा द्यायला आलं नाही. नातेवाईकांची वाट बघत बसले. 6 तासानंतर नातेवाईक आले आणि त्याच्यानंतर तिरडी उचलली गेली आणि मग स्मशानात गेले. असा महाराष्ट्र पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे जर महाराष्ट्र विचार करणार असेल, मला हे राजकारणच नकोय, मला या निवडणुकाच नकोय, मला याच्याशी काही देणं घेणंच नाही. खरं तर तुम्हाला देणं घेणं असता का मध्ये? कसा होता महाराष्ट्र आपला? जातीबद्दल प्रेम मी समजू शकतो, प्रत्येकाला आपापल्या जातीबद्दल प्रेम असेल. पण शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जन्माला आल्यानंतर जातीपातीमध्ये द्वेष निर्माण केला आहे माणसाने. हे जे सगळं जातीपातीचं राजकारण जे सुरू झालं, द्वेषाचं राजकारण, हे 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळं सुरू झालं. तोपर्यंत कोणाच्या मनात पण येत नव्हत्या गोष्टी. काढून बघा. आताच एक उदाहरण दिले आमच्या शिवछत्रपतींचं आमच्या निधन झाल्यानंतर तिकडे एक समाधी बांधली गेली. आता होती तशी नव्हे, रायगडावर. कोणी मूर्ख तिकडे गेले. त्याच्यानंतर त्याला वाटलं त्या समाधीच्या खाली काहीतरी आपल्याला मिळेल, धन बिन मिळेल. पण त्यावरती काहीतरी विचित्र अशी उकरून ठेवलेली, उद्ध्वस्त केलेली. त्या आमच्या शिवछत्रपतींच्या समाधीवरती पहिली जर व्यक्ती कोणी गेली असेल तर ते आमचे ज्योतिराव फुले गेले. त्याने ती सगळी अवस्था बघितली, ती परिस्थिती पाहिली आणि ती परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी विवेक म्हणाले की मी ज्या 18 पगड जातींना समाजाला बरोबर घेऊन तुम्ही स्वराज्याची स्थापना केली, मी आपल्या विचारांचा प्रचार केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नंतर त्या समाधीवरती जर कोणी गेलं असेल तर ते आमचे लोकमान्य बाळगंगाधर टिळक. एक माळी समाजाचा समाधी कोणाची? मराठा समाजाच्या माणसाची. दुसरा माणूस कोण गेला? तिसरा ब्राह्मण समाजातला. याचं कारण कोण कुठच्या जातीचा आहे असा विचार मनामध्ये पण येत नसेल. हा महाराष्ट्र घडवला कोणी? हा महाराष्ट्र उभा कोणी केला? या महाराष्ट्राचा विचार कोणी केला? हे प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला माहिती होता. आमच्या शिवछत्रपतींनी दिला. या महाराष्ट्राला ओळख कोणी करून दिली? या शिवछत्रपतींनी करून दिली. आणि मग
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या महाराष्ट्रामध्ये तत्वाच म्हणून तो काढल्यानंतर वेगवेगळ्या जाती धर्मातल्या सर्व लोकांनी पैसे उभे केले, ते एका बँकेमध्ये आले. त्याच्यानंतर शिवछत्रपतींची रायगडावरती समाधी उभी राहिली. मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय आणि ते स्वप्न खरं आहे. जे मला स्वप्न हे उतरवता येण्यासारखं आहे. पण तेव्हा पहिल्या उद्या तुम्ही सत्ताच मागते तुमच्याकडे. या महाराष्ट्राची सत्ताच मागतोय. पण हे सत्ता मागत असताना पहिल्या 5 वर्षामध्ये ते गेले 50-60 वर्षाचे प्रश्न सुटणार नाही. हे तुम्हाला मुद्दा म्हणून आत्ताच सांगून ठेवतोय. पण पहिल्या 5 वर्षामध्ये तुमच्या हे लक्षात येईल त्या सगळ्या प्रश्नांना हात धरला गेला आहे. हे प्रश्न सोडवण्याच्या मार्गावरती 2014 आपण आणली. 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला मी म्हटलं होतं मला महाराष्ट्राचे ब्युरोक्रेट मला महाराष्ट्रासमोर आणायचे. या राज्यामध्ये प्रश्न सुटत नाहीत कसे काय? का नाही सुटत? हे काही रॉकेट सायन्स नाहीये. हे काय आपल्याला अनुभव बनवायचा नाहीये. अहो जगामध्ये हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत. आपल्याकडे काय सुटत? कारण इच्छाशक्ती असलेली माणसंच नाही. शरद पवार साहेबांच्या बारामतीमध्ये जा, बारामती तालुक्यामध्ये जा आणि त्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती इंडस्ट्री शरद पवार साहेबांनी त्या तालुक्यामध्ये आणलेले आहेत. किती उद्योग आणले त्या तालुक्यामध्ये. मग पवार साहेब जर बारामती तालुक्यामध्ये जर सुद्धा तुम्ही उद्योगधंदे आणू शकता, माझ्या महाराष्ट्रात का नाही आणले? आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा नेता म्हणून का म्हणायचं? महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये उद्योगधंदे आणे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये जेव्हा उद्योगधंदे येऊन त्यांना रोजगार निर्माण होईल, माझ्या बेरोजगार तरुणांना जेव्हा काम मिळेल, तो महाराष्ट्राचा नेता. ज्या लोकांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्खा राजकीय चिखल करून ठेवला, शर्मीने मान खाली घालायला लावली आम्हाला, ती परिस्थिती जर दूर करायची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून उमेदवार उभे असतील महाराष्ट्रामध्ये, मला सगळ्या मतदारसंघामध्ये मला जाता नाही आलं, येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो महाराष्ट्राची. परंतु जिथे जिथे माझं या टेलिव्हिजन माध्यमातून किंवा सोशल मीडियामधून कुठूनही माझं भाषण ऐकत असाल, माझी सर्वांना महाराष्ट्र माझी हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे म्हणून माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील त्यांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून प्रत्येकाला प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन समोर करतो आणि आपल्या सर्वांची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.